चिमुरड्यांची मेजवानी मला सुद्धा माझ्या महाविद्यालयीन जीवनात जगत असताना आमच्या सरांनी सांगितली होती। त्यातलं एक उदाहरण तुमचं जास्त वेळ घेणार नाही, पण माझ्या चिमुरड्यांना कळलं पाहिजे म्हणून एक सांगण्याचा प्रयत्न करते। एक नीरो राजा असतो, अतिशय क्रूर असा हा राजा, रोम शहराचा हा राजा असतो। रोम शहरामध्ये एकीकडे आग लागलेली असते, हा सर्वोच्च राजा असतो आणि हा फिडल वाजवत असतो। फिडल हे एक प्रकारचं वाद्य आहे, हे वाद्य वाजवण्यामध्ये हा राजा अत्यंत गुंग झालेला असतो। आपल्या समाजात काय घडतंय, आजूबाजूला आपलं राज्य जळलं जातंय याकडे या राजाचं दुर्लक्ष होतं। मग प्रजा संतप्त होते, लोकांना राग येतो की आमचा एवढा मोठा राजा आहे ज्याच्यावरती आमच्या राज्याचं नेतृत्व आहे, हा कसं काय एवढा या धुंदीत एक मग्न झालाय आणि हा एक गाणं ऐकत बसलाय किंवा फिडल वाजवत बसलाय। लोकांच्या संतप्त जमाव आता शांत करायचा होता। मग राजाला प्रश्न पडला, मी असं काय करावं की ही संतप्त जी जमात आहे किंवा ही जी प्रजा आहे त्यांना शांत कसं करायचं। तर त्या क्रूर राजाने त्याच्या क्रूरपणाला काहीतरी एक वजन यावं, त्यासाठीच त्याने तसाच उपक्रम त्या ठिकाणी राबवला। त्याने या लोकांसाठी मेजवानी ठेवली। संध्याकाळच्या वेळेला जेवणाची मेजवानी ठेवण्यात आली, त्यामध्ये खूप चांगले उच्च दर्जाचे पदार्थ ठेवण्यात आले, मद्यपान ठेवण्यात आलं आणि ते मद्यपान ठेवल्यानंतर आता संध्याकाळी मोठा प्रश्न होता, रात्री जेवण करायचं होतं, लाईट नाही। आता मात्र वीज आहे, तेव्हा वीज नव्हती। त्या क्रूर राजाने काय केलं असेल तर असहाय्य जी जनता होती, जे गरीब दुबळे जन होते, त्या लोकांना खांबाला बांधलं आणि त्यांना जाळलं। त्या जाळलेल्या लोकांच्या प्रकाशामध्ये लोक जेवण करत होती। हे चित्र तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला मला हे निश्चित कळतं की राजा क्रूर आहे। प्रजा त्या ठिकाणी एक प्रजा जाळली जाते आणि लोक त्या प्रकाशामध्ये जेवण करतात। हे क्रूर दृश्य डोळ्यासमोर आल्यानंतर आज जी समाजामध्ये परिस्थिती आहे, आपल्या मनाला आपल्याला निश्चितपणे आपण कदाचित हे सांगू शकतो की आपण तो क्रूर राजा नाहीये, जळणारी प्रजा नाहीये, पण आपण आपल्या हा मनाला प्रश्न विचारायचा आहे की त्या ठिकाणी निमंत्रित केलेली पाहुणे मंडळी तर आपण नाही आहोत ना। हा विचार आपल्याला यासाठी करायचा आहे कारण अन्याय करणारे कदाचित आपण नसू, अन्याय सहन करणारे सुद्धा कदाचित आपण नसू, पण आपल्या आजूबाजूला जर अन्याय होत असेल तर आपण मूक गिळून गप्प बसतो की काय, हा विचार आपल्याला करायची गरज आहे। जिवंत राहील तर त्याच्याकडे बोट दाखवल्यानंतर नाही। काकांनी आत्ताच सांगितलं की संविधान तुम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल, त्या पद्धतीने वाढवायचं असेल तर जबाबदारी झटकून चालणार नाही, ती जबाबदारी तुम्हाला तुमच्या माझ्या खांद्यावरती घ्यावी लागेल। मग आपल्या आजूबाजूला जर अन्याय होत असेल तर लेकरांनी पेटून उठलं पाहिजे। कचरा आपण दुसऱ्याच्या दारात लावला नाही पाहिजे आणि दुसऱ्याच्या दारातला कचरा तिसऱ्याच्या दारात गेला तर विचारता आलं पाहिजे की माय मावल्यांना तुमच्या दारातला कचरा तुम्हीच उचलला पाहिजे।